नमस्कार. TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. स्थानिक निवडणुका म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? पैसा, मोठे पक्ष, मोठी ताकद, बरोबर ना? पण विचार करा, या सगळ्याच्या विरोधात जर कोणी उभं राहिलं तर काय होईल? आज आपण अशाच एका उमेदवाराची गोष्ट पाहणार आहोत. मालेगावमधली ही गोष्ट आहे, जिथे एका उमेदवाराचं शस्त्र पक्ष नाही तर लोकांचा विश्वास आहे. चला तर मग पाहूया ही एक वेगळी निवडणूक. मग इथेच तो महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की मोठ्या पक्षांच्या ताकदीशिवाय एक सामान्य माणूस खरंच निवडणूक लढू शकतो का? आणि लढलीच तर कशी? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया एका अशा व्यक्तीच्या गोष्टीतून, जोही एक म्हणायला गेलं तर असामान्य लढाई लढतोय. तर या लढाईच्या केंद्रस्थानी आहेत रामलिंग त्रिमुखे. कोण आहेत हे? तर मालेगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणारे एक उमेदवार. दिसायला अगदीच सामान्य, पण मग त्यांची खासियत काय आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामलिंग त्रिमुखे हे कोणी बाहेरचे नाहीत. ते याच प्रभागात राहतात, 60 खोली पोलीस लाईन परिसरात. म्हणजे ते त्या लोकांपैकी नाहीत जे वरून येतात, ते आपल्या लोकांपैकी आहेत, जे रोजच्या समस्या जवळून बघतात, अनुभवतात. आणि म्हणूनच त्यांची ही लढाई फक्त सत्तेसाठी नाहीये, तर आपल्याच लोकांच्या अस्तित्वासाठी आहे, असं ते म्हणतात. पण फक्त स्थानिक असणं पुरेसं आहे का? नाही, अजिबात नाही. कारण इथेच त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज, सगळ्यात मोठं आव्हान उभं राहतं. ही लढाई त्यांना स्वबळावर लढावी लागत आहे, एकट्याने, जिथे ना पैशाची ताकद आहे ना कोणत्या मोठ्या पक्षाची. हे चित्र बघा, हेच सगळं काही सांगून जातंय. एका बाजूला आहे पक्षाचं पाठबळ, पैशाची ताकद, आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्रिमुखे, ज्यांच्याकडे फक्त 2च गोष्टी आहेत: मतदारांचा विश्वास आणि प्रामाणिक काम करण्याची जिद्द. हीच तर आहे एका खऱ्या अंडरडॉगची लढाई. मग अशा परिस्थितीत त्यांचा कामाचा मार्ग काय आहे? तर त्यांच्याच शब्दात सांगायचं तर माझी भूमिका एकदम सोपी आहे. लोकांसोबत सतत बोलत राहायचं, त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि त्या सोडवण्यासाठी झटायचं. बघा, या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण राजकारणाचं सार दडलंय. आणि लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या याच विचारातून त्यांच्या जाहीरनाम्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे सुरक्षितता. चला तर मग पाहूया एका सुरक्षित प्रभागासाठी त्यांची नेमकी योजना काय आहे. आणि गंमत म्हणजे ही योजना फक्त बोलण्यापुरती नाहीये, तर हा एक प्रॉपर ठोस आराखडा आहे. पहिला टप्पा, धार्मिक स्थळं, गर्दीचे चौक, अशी सगळी संवेदनशील ठिकाणं शोधायची. दुसरा टप्पा, मग टप्प्याटप्प्याने तिथे कॅमेरे बसवायचे. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, या कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवायचं. म्हणजे विचार किती स्पष्ट आणि प्रत्यक्षात आणण्यासारखा आहे हे बघा. पण एक मिनिट, सुरक्षितता म्हणजे फक्त गुन्हेगारीपासून संरक्षण का? नाही, खरी सुरक्षितता आरोग्यात पण असते. आणि म्हणूनच त्यांच्या जाहीरनाम्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे स्वच्छतेचा संकल्प, ज्यातून एक निरोगी समाज घडवण्याचं त्यांचं ध्येय स्पष्ट दिसतं. मग त्यासाठी ते काय करणार आहेत? तर त्यांचं लक्ष आहे 3 मुख्य गोष्टींवर. पहिलं, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन. दुसरं, नियमित साफसफाई. आणि तिसरं, सार्वजनिक जागांची नीट देखभाल. आता ऐकायला ह्या गोष्टी खूप साध्या वाटतात, बरोबर? पण याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि रोजच्या जगण्यावर होतो. बरं, आता आपण ह्या संपूर्ण प्रचाराच्या सगळ्यात इंटरेस्टिंग, सगळ्यात रंजक भागाकडे येतोय. त्यांची सुरक्षितेची कल्पना आणि स्वच्छतेची कल्पना या दोन्हींना एकत्र बांधणारी एक गोष्ट आहे, जी त्यांच्या प्रचाराचा अक्षरशः केंद्रबिंदू ठरली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे त्यांचं निवडणूक चिन्ह, CCTV कॅमेरा. काय जबरदस्त निवड आहे, नाही का? कारण हे फक्त एक चिन्ह नाहीये, हा त्यांच्या संपूर्ण जाहीरनाम्याचा आरसा आहे. सुरक्षित आणि जागरूक प्रभाग, ही दोन्ही वचनं या एकाच चिन्हातून थेट लोकांपर्यंत पोहोचतात. जरा विचार करा, लांबलचक भाषणं किंवा मोठ्या मोठ्या घोषणा या सगळ्यांपेक्षा हे एकच चिन्ह मतदारांशी थेट बोलतंय. एकाच वेळी आपली संपूर्ण विजन लोकांपर्यंत पोचवण्याची किती प्रभावी पद्धत आहे ही. आणि शेवटी ही संपूर्ण गोष्ट आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडते. स्थानिक पातळीवर आपल्याला काय हवंय? पक्षाची ताकद की उमेदवाराची स्पष्ट विजन, त्याची संकल्पना?
रामलिंग त्रिमुखे यांच्या निवडणुकीच्या निकालाचं भविष्य काहीही असो, पण त्यांनी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर नक्कीच उभा केला आहे आणि यावर आपण सगळ्यांनी पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज. आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या.